आपल्या म्हैसूर गावात आपण जे मराठा समाजाचा कार्यक्रम बैठक आयोजित केली, सगळ्यात महत्वाचं तुमचं खरंच कौतुक यासाठी करतो की पावसात सुद्धा मराठी आता उभं राहायला लागले. आपण तुमची तयारी आम्हाला माहित होती, कार्यक्रम कसा होणार आहे हे पण माहिती होती. पण आता निसर्गाला चॅलेंज नाहीये, निसर्ग कोणाच्या हातात नाही. पाऊस अचानक आला आणि सगळा खेळ पाहून गेला. आपला पावसाने जरी निसर्गाने जरी आपल्याला पाऊस आला तर पावसाची लई गरज आहे शेतकऱ्यांसाठी. आपण जर कुंडी प्रमाणपत्र मागतोय तर आपण शेतकरी आहे. पाऊस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. फक्त पाऊस किती आला तरी चालतो, बावनकुळ्या सोडायचा नाही. आता बावनकुळ्या आता हळूहळू मान्य करायला लागलाय. आज मला पत्रकार बांधवांनी मीडियामध्ये विचारलं, हो ना, बावनकुळ्याने हळूहळू गोष्टी मान्य करायला सुरुवात केल्या. आज मीडियाच्या बांधवांनी मला विचारलं की बावनकुळे म्हणतो, हो मी ते पत्र दिलं होतं. याचा अर्थ आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी चूक सुधारायला पाहिजे. आता तुम्ही मराठ्यांचा नाही वाटव करू शकत. जोपर्यंत मी बंद करण्यात होणार गेलं बरोबर लावून इथं कुठा करोडची राहिले आमचे. आता बावनकुळे जर गोष्ट मान्य केली तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता चूक सुधारायला पाहिजे. याच्याही पलीकडं तुम्ही जर कोणा तोच प्रयत्न केला मराठ्यांचा अपमान करायला, मराठ्यांना हिनवायचं असा जर प्रयोग पुन्हा केला तर आता मात्र इतकं भयानक जर जाणार आहे. सरकारला हे खरा संदेश, मराठी जर पावसात उभा राहू शकते तर मराठी आता काय करू शकते. तुमच्या पश्चिम महाराष्ट्र एक आल्यामुळं आमचा मराठवाडा आणि विदर्भ प्रचंड ताकदीने उठलाय. आम्हाला रोज फोन जातात. विदर्भातले मराठी म्हणतात आम्ही जरी कुणबी असलो गोरगरीब मराठ्यांच्या मदतीला आम्ही येतोय, आमच्याकडे पण दाखला द्या. आता दिवस राहिले थोडी. 29 ऑगस्टला होत आहे आंदोलन आणि जर आपण वेळ देत बसलो तर अंतरवाली तयारी करणं गरजेचं आहे. पण आता काय होईल माहित नाही. इथून गेल्यावर जर त्यांनी हट्ट धरला तर मग मात्र विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि अर्धा कोकण घ्यायलाच लागतो. त्याला विरोधच नाहीये. जाऊ द्या, समाजाच्या कल्याणासाठी तीही संघर्ष करू पुन्हा. मात्र मराठा समाजाला मला एक गोष्ट आवर्जून सांगायची, आपल्याला कुठल्याही परिस्थितीत जिंकायचं. 3 वर्षात मी तुम्हाला हरू दिलं नाही. 3 वर्षात मी कधी तुमची मान खाली होऊ दिली नाही. सरकारने टाकलेला डाव मी तुमच्या समोर जाहीरपणानं सांगतो आणि तुम्ही मीडियाच्या माध्यमातून ते ऐकलाय का. सरकारचं सरळ म्हणणं आहे 58 लाख नोंदी मराठ्यांना द्यायच्या नाही. 58 लाख नोंदी 58 लाख नोंदी द्यायच्या नाही. कारण ते आरक्षण पक्क आहे. त्यांच्या डोक्यात वेगळं आहे. मराठा समाजाला जर 58 लाख नोंदी दिल्या तर पिढ्यानं पार मराठ्यांना न संपणारं न उडणारं आवश्यक आहे. कारण ESBC दिलं तेही कोर्टात टिकलं नाही, ACBC दिलं तेही कोर्टात टिकलं नाही. EWS पण तेच देणार आणि घालवणार पण तेच. मग पक्क आरक्षण कोणतं तर आपण शोधलं. जर आपल्या बापदाद्याच्या अनेक वर्षापासूनच्या, शेकडो वर्षापासूनच्या नोंदी असतात त्या आपण शोधून देऊ. जसं की तुमचं सातारा संस्थांचं गॅजेट आहे.
या गॅजेटच्या माध्यमातून खूप महाराष्ट्रातले लोक आरक्षणात जात आहेत. आता पूर्वी अनेक राजवटी होत्या, अनेक संस्थान होत्या. त्या संस्थानाच्या माध्यमातून अनेक संस्थानाच्या माध्यमातून त्यावेळेस नोंदी लिहिल्या जायच्या. त्या नोंदी जो शेती करतो, जो कुणबी आहे, तर ती लेखी निर्णय करून ठेवायचे, लेखी पुरावा ठेवायचा, कारण त्यांना शेत सारा वसुली करायला सोपं जायचं म्हणून. पण सरकारच्या डोक्यात आलं, स्वातंत्र्यपूर्व काळातल्या नोंदी त्या द्यावा लागणाऱ्या. हैदराबादचं गॅजेटियर दिलं, साताऱ्याचं दिलं, तुमच्या कोल्हापूरच्या एका गॅजेटियर मध्ये 3,85,000 नोंदी आहेत. याच्या 6.5 लाखापेक्षा जास्त मराठा समाज आरक्षणात जाते. मग आता करायचं काय, ही पेच सरकार पुढे निर्माण झाला. कारण मी दुसरा आरक्षण मागतच नाही. मी ओबीसीचा एकही टक्का काढून मराठ्याला द्या असं म्हणत नाही. माझा मराठा समाजही म्हणत नाही. आमच्या ज्या नोंदी आहेत त्याचे प्रमाणपत्र आम्ही द्या म्हणतो. जर या म्हैसूरमध्ये तुमचं जर 2 एकर रान असेल आणि तुमच्याकडे 7 बार असेल तर तुमची मागणी माझं 2 एकर रान मला द्या. तुम्ही कोणाचं मागत नाहीये. तसं आम्ही कुठल्याही ओबीसीचा 0.5% सुद्धा आरक्षण मागत नाही. आम्ही आमच्या ज्या गॅजेटियर मध्ये नोंदी आहेत, ज्या शिंदे समितीला नोंदी सापडलेल्या त्या द्या, हे आमचं म्हणणं आहे. मग यांनी डावलं केला की आता हे दिल्याशिवाय पर्याय नाही. मराठ्यांना कळून चुकलंय आता की आपलं आरक्षण फक्त नोंदीत येईल. आणि मराठ्यांना माहित झालं 58 लाख नोंदी आहेत आणि 6 गॅजेटियर. हैदराबाद, सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध, पुणे आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर. याच्यामध्ये 6 करोड मराठा आरक्षणात जातो. मग आता पर्याय काय करायचा, तर मराठ्यांच्या पोरात मीडिया ट्रायल घेऊन संभ्रम निर्माण करायचा. पावसात ऐकायला काय नाही तुम्हाला? माझा पाऊस सुरू झाला नाही. पावसाचं येणे सुरू केले का, जाणार हे का काय, जाणार ते तिकडं बावून गोळ्या दमादम थोडा दम झाला. मी वेळेची प्रत्यक्षात असतो. राव देव भराव देव भले चिखाले खाली पाणी राव देव भर. तुम्हाला काही नीट आहे का? वेळेची वाट बघावं लागते. मी बरोबर वेळेवर घाव घालतो. मला घाव घालायचा चांगला माहिती आहे, कोणत्या टायमाला घालायचा कोणावर. मी वेळेवर बरोबर घाव घालतो. थोडं आणखी पाप हातातून होऊ द्या. आपल्या मराठ्यात एक पूर्वीचे मन आहे, 100 गुन्हे करू द्या मग बघू काटा कसा काढायचा. मराठ्यांवरती संस्कारित मराठी डायरेक्ट अंगावर जात नाहीत. आधी मराठी कधी चूकही स्वतःहून करत नाही, पण चूक करणाऱ्याला सोडत नाही. ही मराठ्यांची पूर्वीपासूनची भूमिका.